पाठ क्रमांक 20 ऐकूया बोलूया. बालमित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण ऐकूया बोलूया या घटकामध्ये फ्रीज, वॉशिंग मशीन, संगणक या विजेवर चालणाऱ्या वस्तूंविषयी माहिती अभ्यासली होती. तर मुलांनो, अशाच प्रकारे आज आपण पुढील 4 वस्तू म्हणजेच टीव्ही, मोबाईल, सौरबंब व पंखा या वस्तूंविषयी माहिती अभ्यासणार आहोत. तर मुलांनो, सर्वप्रथम आपण टीव्ही या विजेवर चालणाऱ्या वस्तूविषयी माहिती पाहूया. तर मुलांनो, तुम्हा सर्वांना तर टीव्ही माहीतच आहे. टीव्हीवर आपण खेळ, समाजामध्ये घडणाऱ्या बातम्या, नवनवीन मालिका, कार्टून, डिस्कव्हरी चॅनल, चित्रपटसृष्टीतील माहिती, नवनवीन सिनेमा हे सर्व आपण टीव्हीवर पाहतो, हो की नाही? तर मुलांनो, आपल्या पाठ्यपुस्तकात टीव्ही या चित्रासमोर कविताने टीव्हीवर सिंह पाहिला हे वाक्य दिले आहे. तुम्हा सर्वांना तर सिंह माहीत आहे. सिंह हा कोण आहे? तर सिंह हा जंगलाचा राजा आहे आणि तो जंगली प्राणी आहे. तर मुलांनो, आपणाला कधी जास्त काम केल्याने कंटाळा येतो तेव्हा आपण टीव्ही पाहतो. म्हणजेच टीव्ही ही एक करमणूक करणारी वस्तू आहे. तर मुलांनो, हे पुढील चित्र आहे. हा आहे मोबाईल. मोबाईल तर आज सर्वांची गरजेची वस्तू बनली आहे. यालाच मराठीत भ्रमणध्वनी असे म्हणतात. मोबाईलच्या साहाय्याने संभाषणाची व माहितीची देवाणघेवाण करता येते. आज आधुनिक काळात मोबाईल फोन हे संभाषणाशिवाय आंतरजाल म्हणजेच इंटरनेटचा वापर केला जातो. यात गाणी ऐकणे, चित्र काढणे, रेडिओ ऐकणे, ईमेल करणे, पैशांची देवाणघेवाण करणे इत्यादी कामांकरिता वापरले जातात. तर मुलांनो, आतापर्यंत आपण मोबाईलचे फायदे आणि त्याचा वापर पाहिले. पण तुम्हाला माहीत आहे का, या मोबाईलचे काही दुष्परिणाम देखील आहे. त्यातीलच मोबाईलवर मजकूर पाठवणे म्हणजेच जास्त प्रमाणात चॅटिंग करणे आणि विविध प्रकारचे ऑनलाईन खेळ खेळणे हे डोळ्यासाठी हानिकारक असतात. त्याशिवाय डोकेदुखी, लक्ष कमी लागणे, आपल्या स्वभावात बदल होणे, चिडचिडेपणा होणे, झोप कमी लागणे इत्यादी शारीरिक विकारसुद्धा होऊ शकतात. आणि म्हणूनच आपल्या पाठ्यपुस्तकात मोबाईल या चित्रासमोर खूप लोक मोबाईलचा वापर करतात हे विधान लिहिले आहे. मुलांनो, हे पुढील चित्र आहे. हा आहे सौरबंब. सौरबंब म्हणजे आपण त्याला इंग्रजीत सोलर वॉटर हीटर असे म्हणतो. मुलांनो, सौरबंबाचा वापर पाणी गरम करण्यासाठी केला जातो. सौरबंब हा टेरेस, मैदानावर किंवा मोकळ्या जागेवर ठेवला जातो, कारण तिथे सूर्यप्रकाश असल्याने पाणी पटकन गरम होते. आणि मुलांनो, थोडे ढगाळ वातावरण असले तरी पाणी गरम होते. या सौरबंबाचा वापर हॉटेल, व्यावसायिक, घरगुती वापरामध्ये केला जातो आणि म्हणूनच ही ऊर्जेवर चालणारी वस्तू आहे. त्यामुळे वीज बचत, इंधन बचत होते. म्हणूनच मुलांनो, आपल्या पाठ्यपुस्तकात सौरबंब या चित्रासमोर वीज बचतीसाठी सौरबंबाचा वापर करतात हे विधान दिले आहे. चला तर आता आपण पुढील चित्राविषयी माहिती पाहूया. मुलांनो, हा आहे पंखा. काही पंखे हे लहान असतात तर काही पंखे हे मोठे असतात आणि काही वेगवेगळ्या रंगाचे देखील असतात. हे तर तुम्हा सर्वांना माहीतच आहे. पंखा ही अशी वस्तू आहे की सगळ्यांच्याच अगदी जिव्हाळ्याची आहे. पंख्याशिवाय आपण क्षणभरही राहू शकत नाही. भर उन्हाळ्यात थंड हवा देणारा पंखा, पण उन्हाळा नसतानासुद्धा आपणाला पंख्याची सवय आहे. पावसाळ्यात, थंडीत डासांपासून संरक्षण होते म्हणून पंखा लावला जातो. किंवा घरामध्ये हवा खेळती राहावी म्हणून पंख्याचा वापर करतात. पंखा हा सुरू केल्यावर घड्याळाच्या काठ्याप्रमाणे उजवीकडून डावीकडे फिरतो. सुरुवातीला पंखा हा सावकाश फिरतो आणि तो फिरत फिरत वेग धरतो. म्हणून एक विशिष्ट गती त्याला प्राप्त होत असते. या गतीमुळेच आपणाला हवा मिळते. आणि मुलांनो, म्हणून
आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पंखा या चित्रासमोर ताई पंखा चालू कर हे विधान लिहिले आहे. तर मुलांनो, अशा प्रकारे आज आपण पाठ क्रमांक 20 ऐकूया बोलूया या पाठात फ्रीज, वॉशिंग मशीन, संगणक, TV, मोबाईल, सौरबंब व पंखा या वस्तूंविषयी माहिती अभ्यासली आहे. धन्यवाद.